एखादं उंदीर मारलं सस मारलं पण भाजपवाले बोलायला आम्हाला ऐकत नाही. ऐकत नाही म्हणजे बांगड्या घातल्या का? यानं बांगड्या घातल्या बरोबर. बांगड्या घातल्या का काय घातल्या त्या तुम्हाला 20 तारखेला दाखवू आम्ही. बांगड्या घातल्या का? घोड्यामध्ये सामने 23 तारीख 23 तारीख सामने ते 20 तारीख कसं तुम्हाला सर दाखवू. बांगड्या आमचं घातल्या. एक सेकंड आहे ना मला 23 वोटिंग तारखेला द्या लढू दाखवू आम्ही. आणि मी माझ्या बापाचा आहे बाबा राहतो होते का आपले साहेबांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतलेला आहे. एक नंबर घर बांधले त्याच्या पुढे मस्त रोड पण केलाय त्यांनी, झाडे पण लावून टाकली. लढायचं मला वोटिंग घ्या म्हणून मी दुसऱ्या म्हणजे घरी चालू आहे. मी काय म्हणालो मेरा काम आहे ते मोलमजुरी करता गरीब सांगा मी आमळे साहेबांना काहीच केलं नाही. आता फक्त बीजेपीला मतदान करणं म्हणजे आपल्या जिंतूरची महान चुकी आहे. पाप आहे पाप आहे. राशन दुकानदाराला बेजार करणारे विजय माणिकराव भांबळे हर हप्ता घेत होते. सुरेश नागरे जो विकास कर सकता है, माजी आमदार ने भी कुछ नहीं किया और आजी आमदार ने भी कुछ नहीं किया. करायचं झालं वाटलं बेरोजगार आहे. जिंतूरमध्ये रोजगार कुठे आहे? कोणाला सगळे स्थलांतर मुंबईला जा. प्रत्येक न्यूज चॅनलला दखल घेतलेली माझ्या गावात. एक महिला होती तिला अटॅकचा त्रास होऊ लागला. तिला दवाखान्यात मला पुरातून यावं लागतं. बीजेपीला मतदान करायचं कशामुळे? गोर गरीब जनतेने जो टॅक्स भरलेला आहे त्याच्यात हे गब्बर लोक जे विकासाच्या नावाखाली जे पैसा आणतात त्याचा खाल्लेला मलिदा म्हणजे टक्केवारी. आज मी रात्रीला परिस्थिती पाहिली तर हजार 2,000 रुपये लोकांना मतदानाला वाटायले. आता नगरपालिका भी चेंज पाहिजे आणि आमदार भी चेंज पाहिजे. IPL मॅच करायला लाने कोशिश करेंगे. IPL महायुतीचं शासन आल्यापासून एवढं दारिद्र्य वाढले आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या. कामाची टक्केवारी म्हणाल ते 30% 20% ते कामाची. आमचा माणूस 30% 20% घेणारा नाही. जय हिंद जय महाराष्ट्र. तर आज आपण आहोत जिंतूरमध्ये. जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत भाजपच्या मेघना बोर्डीकर. तर आपण मागेही काही 2-3 सर्वे केले पण सध्या आता इलेक्शनचं पिरियड चालू आहे. सध्या परिस्थिती खूप तापलेली आहे. तर आपण एक धावती भेट घेणार आहोत की जे मतदार थांबले त्यांना विचारणार की सध्या मतदारसंघाची परिस्थिती काय आणि मतदारसंघात वारं कोणाचं आहे तेच पाहण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवण्याची दिशेला सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ. इथं काही जण थांबलीत त्यांना आपण विचारू. अशोक शिंदे काय वाटतंय कोणाची हवा आहे मतदारसंघात? महाविकास आघाडीची महाविकास आघाडी. कोण आहेत महाविकास उमेदवार? विजयराव भांबळे. येतात का भांबळे साहेब? हो येतात हा येतात. तुम्ही तर जरांगे फॅक्टर बोलले पहिले मला. विजयराव भांबळे विजयराव भांबळेचे आहेत का? देतात का फाईट नागरे साहेब ते स्ट्रॉंग? मेघनाताई देतात ना. काय तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? मेघनाताईच फाईट देतात. मेघनाताई भांबळे साहेब दोघांची. तुम्हाला काय वाटतं? हो खरं तर जिंतूर तालुक्यात जिंतूर सेलू तालुक्यामध्ये बोर्डीकर साहेब आणि आमळेमध्ये नेहमी फाईट असतो हा आणि आजही तसंच परिस्थिती निर्माण झालेली आहे. तसंच होईल का? काय वाटतं सर कोणाच फाईट आहे मतदारसंघात? का तिरंगी लढत होईल का? हो तरी फाईट देईल का नागरे साहेब वगैरे का दोघांच्या भांडण्यात तिसऱ्या लागत जॅकपॉट? अभी तो कुछ समझ में नहीं आ रहा क्या है. क्यों? अभी फिलहाल तुम्हारा समाज पर टिके हुआ है सब. हमारा समाज का समझ में नहीं आ रहा क्या. कोणाच्या मागे तुमचा समाज? 40% इधर है, 40 इधर है, 20 इधर है, किधर 40 किधर 20? 40 नागरे की तरफ है. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत दोन जुने आहेत एक नवीन संधी द्यावी का नाही? तुमचं काय मत आहे? विचार हम्म? समझ में तो आ रहा है साहब. तुम्हाला काय वाटतंय? काहीच नाही का तुम्हाला? भांबळे साहेब काय परिस्थिती काय वाटते? शोकांतिका आहे हो. कायची? शोकांतिका आहे. राज्यामध्ये निवडणुका लागल्यात आणि निवडणुका जातीवर व्हायला लागल्या. कोणी म्हणते ओबीसीचा आमदार येईल, कोणी म्हणते इतर समाजाचा आमदार येईल. आज कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. राज्यामध्ये अशी परिस्थिती आहे. शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्याच्यामध्ये गावाला जायला रस्ते नाहीत. आमच्या गावाकडे रोहिला पिंपरी म्हणून गाव आहे. कोकपासून 5 किलोमीटर रस्ता असा झाला की खटेमय रस्ता झालेला आहे. अशामध्ये विकासावर निवडणुका झाल्या पाहिजे, शेतकऱ्याच्या विषयावर निवडणुका झाल्या पाहिजे, निवडणुका बेरोजगारीवर झाल्या पाहिजे. निवडणुका आज हजारो तरुण व्यसनधीन झालेले आहेत. तिच्यावर कोण लोक निवडणुका केल्या? कोणीच बोलायला तयार नाहीत. बेरोजगारी एवढी वाढलेली आहे. युवक जिंतूर तालुक्यामध्ये बरेचसे युवक औरंगाबादला, पुण्याला, नाशिकला कामाला जात आहेत. हाताला काम नाही. जिंतूर तालुक्यातून ऊसतोड कामगार विदर्भामध्ये जात आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये जात आहेत, कर्नाटकमध्ये जाऊन ऊसतोडीचं काम करतायत. आणि निवडणुका ज्या जातीच्या नावाने निवडणुका लढवायची लोक, त्या जातीची लोक नाशिकला, पुण्याला जाऊन काम करतायत. त्याच्यावर काहीच बोलायला तयार नाहीत. आज मी रात्रीला परिस्थिती पाहिली तर हजार 2,000 रुपये लोकांना मतदानाला वाटायले. परंतु ते आम्ही काही पक्षाचं पाहिलं नाही. त्या ठिकाणी असं आमच्या निदर्शनास आलं. मी जाऊ लागलो तर मला त्या ठिकाणी सांगण्यात आलं की पैसे वाटायले. तर मग घ्यायचे की तुम्ही त्या ठिकाणी
तर आम्हाला ते काय, आम्ही स्वाभिमानी माणसं आहेत, आम्ही शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे आणि शेतकरी विषयावर आम्हाला मी वारंवार आंदोलनं पण केलेली आहेत. मी 6 दिवस सतत त्या ठिकाणी आसेगाव म्हणून गाव आहे, आम्ही दुधगाव महसूल मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी 7 दिवस आमरण उपोषण केलं. त्या ठिकाणी आमच्या आमरण उपोषणाची दखल सुद्धा या शासनाने घेतलेली नाही. एकंदरित महायुती शासनाविषयी तुम्हाला काय वाटते? महायुतीचं शासन महायुतीचं शासन आल्यापासून एवढं दारिद्र्य वाढले आणि शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्या. त्याच्यामध्ये हे सरकार गेलं पाहिजे. मग इथल्या स्थानिक आमदाराविषयी काय तुम्हाला? त्या स्थानिकचे आमदार, स्थानिक आमदाराचा विषय ते काही आमच्या स्थानिक आमदाराबद्दल बोलणं एवढा मी काही मोठा नाही, परंतु या राज्याचं सरकार बदललं पाहिजे. तुमच्या मतावरच आमदार होते माणसं? हो, आमच्या मतावरच आमदार होतात. ते आम्हीच आमदार खासदार करतो, मंत्री करतो, आम्हीच राज्याचं सरकार बदलतो, देशाचं सरकार बदलतो. आम्ही काय म्हणालो? बोला ना, तुम्ही थांबून ऐकलं मला बोलते ना काही. काय मामा, पेट्रोलचा भाव काय झाले? परवडले का आपल्या पेट्रोल टाकल्यावर? नंबर 1 पेट्रोल पंप कसा आहे? चालेल ना? इन्कम आहे ना तुमची दाबून? मग काय वाटतं कोणाची हवा आहे मतदारसंघात? मेघना बोर्डीकर कामं केली त्यांनी? नंबर 1 काम. एखादं काम सांगा बरं त्यांचं. राम मंदिर ते मोठ्या मारुती आपलं टिपू सुलतान चौकवर जाऊन वाटलंच तुम्हाला मिळून दाखवतो. बांधलाय का? काय बरोबर आहे का? विकासाच्या नावानं निस्त्या बॉम्ब आहेत तालुक्यामध्ये, राज्यामध्ये. भाजपची लोक असे आहेत बोलणारे, त्याला काहीचा हात कोणी धरू शकत नाही. भाजपवाल्याचा हात कोणी धरू शकत नाही. भाजपवाले काय बोलत चौकी याचं काय सांगतो नाही बोलत. काय म्हणले? एखादं उंदीर मारलं, ससं मारलं, भाजपवाले बोलायला आम्हाला ऐकत नाही. बरोबर. बांगड्या घातल्या का काय घातल्या त्या तुम्हाला 20 तारखेला दाखवू आम्ही. बांगड्या घातल्या 23 तारीख सामने. ते 20 तारीख कसं सर, आमचं एक सरकार आहे ना, मला वोटीत घ्या लढू. अहो सर, कटकत्तरची माणसं सर हे असं आहे का? लढायचं मला वोटीत घ्या म्हणून मी तो सर म्हणून गिरीक चालू आहे. मी काय म्हणालो, तुतारीचा माणूस आहे. इथं असलेल्या माणसाने सांगावं मी तुतारीचा माणूस आहे, मी तुम्हाला म्हणाल ती हे देतो. काय चांगले कामं केलेले तर ज्याच्या पक्षाचे लोक त्याची काही वावरते त्या पद्धतीने बोलते. पण आमदाराचं रनिंग, आमचं विद्यमान आमदाराचं चांगलं काम आणि गाव आपल्या जिंतूर तालुक्यात चांगल्या प्रकारे विकास केला. रोडची कामं असेल, गळजीवसारखी एक योजना असेल, ती केंद्र शासनाची योजना आहे तर ते माध्यमातून ते पाठपुरावा केल्यावर भेटते. त्यानंतर घरकुलाची योजना असेल, पाठपुरावा करते. यशवंतराव जवानच्या घरकुलाची येते परत निवडून ताई का होईल फाईट? सगळ्याच बाबतीमध्ये चांगल्या प्रकारे आमदारांना लक्ष घालून तालुक्यात चांगल्या प्रकारे विकास म्हणतायत बाबा. विकास आम्ही ते ऐकलो, पण ते लहानाचं मोठं कुठं झालं ते मिळत लागेल साहेब. विकास काय काय एखादं काम सांगा बरं त्यांना सांगायला. सोयाबीनचा भाव विचारा, त्यालाच विचारा. ते शेतकरी काम काय करता? शेती करतो. शेतीकडे सोयाबीनचा भाव काय चालू आहे? सोयाबीनचा भाव म्हणजे जागतिक बाजारपेठेचा विषय असतो. शासनाच्या हातामध्ये, राज्य शासनाच्या हात नसते. त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव 2013 ते 2013 मध्ये फडणवीसांनी लातूर ते नागपूर मोर्चा काढला सोयाबीनच्या भावासाठी. ते आंदोलन चुकीचं होतं का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने त्या काळामध्ये मोर्चा काढला होता. खरी गोष्ट आहे, विरोधकाचे कामच राहते शेतकऱ्याच्या बाबतीत वाचून बोलायचं आणि नंतर मध्ये सत्तेवर आल्यावर कार्यक्रमच असते. परंतु मला एक सांगायचं की सोयाबीन कापसाच्या भावाचा विषय असा असतो की जागतिक बाजारपेठेच्या हे आपलं उगं काय ज्याच्या पक्षाच्या त्या गोष्टी चलत राहतात. यायचं म्हणणे फडणवीस साहेबांनी जे आंदोलन केलं होतं ते चुकीचं आहे काय? नाही, आंदोलन चांगल्या प्रकारे होतं, पण त्यावेळेस जागतिक बाजारपेठेमध्ये त्यावेळेस उत्पन्न घटल्यामुळे ते रेट वाढले होते. नंतर मध्ये उद्धव साहेबांच्या काळामध्ये जास्त झाल्यावर जागतिक बाजारपेठ बदलली काय? आज जागतिक बाजारपेठ बदलली काय? जागतिक बाजारपेठेमधले जे काही कृषी मूल्य आयोगाचे लोक आहेत ते बदलले पाहिजे काय? बदलले काय? थोडं लांबून घे, दोन्ही यायला पाहिजे. काय ना सर आपलं थोडं जोरात बोला की बोला की लक्ष्मणराव तीर्थे. काय वाटतं, काय मतदारसंघाची परिस्थिती तुमच्या? मतदारसंघाची परिस्थिती एकदम भाजपमय झालेली. भाजपमय झाली. ताईने विकास केला का? विकास भरपूर झालेला आहे. काही एखादं काम सांगा ताई. इथले रोड आहेत, प्रत्येक गावात हे याचा रोड आहे. ते टक्केवारी काय असते सर? लोक मला टक्केवारी काय असते? आपल्याला बळी जात नाही. टक्केवारी खोटं बोलणं आहे. काय म्हणले? फेकेवारी. मी स्वतः कार्यकर्ता आहे. ते लोक म्हणाल मला टक्केवारी विचारायचं. साहेबाच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये टक्केवारीचा विषय नाहीये. नाहीच ना. हा चालू कर. आर्मी माझ्या बापाचा आहे बाबा. भाजप केलंय तुम्ही? आर्मी माझ्या बापाचा आहे. भाजपचा कसं झालो बरं मी? असं आहे का? कार्यकर्ता म्हणा तुम्ही. कार्यकर्ते असं म्हणा ना. काय तुम्ही कोणाचे? मी
आता सध्या तरी कोणत्या पक्षाचा नाही, शेतकरी म्हणून तुमच्यापाशी आलेलो आहे. मी शेतकरी म्हणून यांनी जे जागतिक बाजार तुम्ही कार्यकर्ता म्हणून नाही, तुम्ही शेतकरी म्हणून बोला. जागतिक बाजारपेठेचं यांनी मला सांगितलं आमच्या समोर यांनी सांगितलं जागतिक बाजारपेठेचा यायला प्रश्न आहे माझा की जागतिक बाजारपेठ 2014 साली ज्या वेळेस सन्माननीय फडणवीस साहेबांनी यात्रा काढली होती त्यावेळेस नव्हती का, हा माझा प्रश्न आहे. बोला. हे तुमचं खरे ते आता बी बाईट अजून बी सोशल मीडियावर आहे, परंतु ते केंद्र शासनाच्या जागतिक बाजारपेठेचा विषय असल्यामुळं फडणवीस साहेबच नाही, आता उद्धव साहेबाच्या काळामध्ये समजा मुख्यमंत्री होते त्या टायमाला किती भाव झालता सांगा, किती झालता घेऊ का? मी स्वतः शेतकरी आहे. 20 क्विंटल सोयाबीन मी 2 एकर मध्ये काढलेले, शेती पुरत नाही म्हणतात काही लोक. ठीक आहे, शेतकऱ्याचं ते आहे, पाणी समजा आता आम्हाला 3000-4000 भाव दिले. चांगलं आहे का? चांगलं आहे का? चांगलं नाही आम्हाला सरकार नको असं आहे का? आम्हाला सरकार पाहिजे काँग्रेस. डायरेक्ट सांगणार आम्ही. आता काँग्रेसचा पहिला भाव होता, आता भाव आहे का? भावच नाही आतापर्यंत. बोला सर. काहीच काम केली नाही दोघांनी पण. आम्हाला नवीन चेहरा पाहिजे, फ्रेश. सुरेश भैया नागरे का ते करतो विकास? हो, 100% विकास करणार. त्यांना काय राजकारणातून 1 रुपया कमवायचा नाही. मुंबईला चांगली बिझनेस आहेत द्यायची, त्यांना काही रुपया कमवायची अपेक्षा नाही राजकारणात. हो, काय? ओके. रोडला आले आज औंढा चित्तूर, परभणी चित्तूर, चित्तूर जालनापर्यंत रोड फक्त या मेघनदीच्या काळात झालेला आहे, काळात झालेला आहे. थोडं मागून घ्या, सगळे येतात. थोडं मागून घ्या, सगळे येतात. हा बी जे रोड झालेला आहे, सगळे येतात. हा बी रोड झालेला आहे, हे बी मेघनदीच्याच काळात आहे. काय म्हणलं सर? अंतर्गत रस्ते बघा, त्यांना विचारा तुम्ही कोण्या गावाहून आले तर अंतर्गतचे रस्ते बघा. आमच्या रोहिला पिंपरीचा रस्ता बघा, तुम्हाला रस्ता तुमच्या लक्षात येईल. तुम्ही अंतर्गत रस्ते बघा. तुम्ही काय सरकार सगळ्याचे आले तर सरकार आम्हाला त्याबद्दल म्हणायचं नाही, सगळ्याचे आले तर काय म्हणा, दोघं म्हणाले विकास केला, तुम्हाला काय? दोघांनी पण विकास केलेला नाही. विकास होईल. सुरेश भैया आल्याच्या नंतर तुम्ही ड्रिंक केली. सुरेश भैया निवडून आल्याच्या नंतरच विकास होणार आहे. या दोघांना पण बघितलंय, सर्व जनतेने निवडून आणून दिलंय. आता यांना निवडून देणार नाहीत लोकसंख्या. काय सर? आमदारांनी केलं नाही, कोणीच केलं नाही. पण आजची कंडिशन अशी आहे, विकास लागत असेल कोणाला फक्त विजयराव भांबळे साहेब आहेत. केला का भांबळे साहेबांनी विकास? भरपूर केलाय विकास. जर सांगायचं असेल तर विजयराव भांबळे साहेबांना आतापर्यंत जवळपास 6-33 केवी केलेत. त्याच्यानंतर जर धरणाचा विषय केला तर आपल्या जोंगडा सर्कलला धरणाचा मोठा बांध बंधार केलेला आहे. स्थानिक आमदाराशी काय वाटतं तुम्हाला? किती नंबर राहतात ते? येताना निवडून 3 नंबरला. ठीक आहे का? तुमचं काय? भांबळे साहेबांनी फक्त स्वतःचा विकास करून घेतलेला आहे. 1 नंबर घर बांधले, त्याच्या पुढे मस्त रोड पण केलाय त्यांनी, झाडे पण लावून टाकलीत. बस विकास झाला म्हणा. हो, मग त्यांचा विकास केला त्यांनी फक्त. काय वाटतं सर? बोला साहेब, बोला. आतापर्यंत जे आमदार झालेत ते स्वतः घरचा विषय लांबच राहिला. आतापर्यंत घराचा विषय तर लांबच राहिला. 2-2 किलोमीटरचे घर आतापर्यंत बांधले, प्रॉपर्टी झाल्यात. भांबळे साहेबांना स्वतःची विकास असेल फक्त कोणी सगळ्यांना समजून घ्यायला पाहिजे. ओके. काय नाव सर आपलं? सर माझं नाव ॲडव्होकेट शेख अजीम महमूद आहे. बोला. तुम्हाला कसं गाडी साईडला कुठे? अभी ऐसा माहौल हो गया है सर कि जातिवाद हद से ज्यादा बढ़ गया है. और जो है तो हम हिंदू मुस्लिम पहले भाई भाई थे, हमारे आपस में इतना प्रेम था कि हम उनके दिवाली के अली हुआ करते थे और वो हमारे रमजान के राम हुआ करते थे. आज ये राजकारण ने जो है तो हमारे अंदर आपस में बैर करा दिया, दुश्मनी लगा दिया. और हम इसी आपके माध्यम से ये कहना चाहेंगे कि इस बार जो है मतदान तो सरकार महाविकास आघाड़ी की बनने वाली है और यहाँ से विजयराव भांबळे साहब खड़े हैं तो वो भारी मतों से चुन के आने वाले हैं. और ऑल महाराष्ट्र में भी महाविकास आघाड़ी आने वाली है. MMT फैक्टर भी चलने वाला है. थर्ड पार्ट मराठा मुस्लिम दलित. कोण थर्ड फ्रंट आहे का? तुम्ही कोणत्या पक्षात? आम्ही शेतकरी येतात. शेतकरी का? मग तुम्ही पक्षाची बात मी बी शेतकरी आहे सुद्धा. आज शेतकऱ्याला बघितलं ना साहेब, ते फक्त 38 रुपये भाव आहे.
ते बीजेपी सरकारला मतदान कुठे गेले ते कशामुळं? बीजेपी सरकारला मतदान करायचं कशामुळं? हेच फक्त लोकांना ठरवलंय की बीजेपी सरकारला मतदान केल्यामुळं सगळी महागाई वाढली, जीएसटी वाढली, आज बाहेरून आयात केलेली सोयाबीन, त्याच्यामुळे सोयाबीनचे भाव वाढले. हरभरा तर लांब जाऊ द्या, शेतकरीचे आज जे आहे आता ते फक्त सोयाबीन आहे, बाहेरून आयात केल्यामुळे सोयाबीनचं हे सुरेश नागरे आहे त्याचे फाईट होईल का स्ट्रॉंग का नाही? नाही, काही विषय नाही. वन मॅन शो भांबळे साहेब येते हे 100% येणार. तुम्हाला असंच नाही वाटलं? तू ऐकून घ्या. काय? थांब ना. बरं, काय? आज जी लढाई लागणार आहे, भाऊ, काय फक्त बोलतो? BJP भांबळे साहेब कान मुद्दे घेऊन यायले. हा. कोण म्हणले यायले ती भांबळे साहेब? हे म्हणले भाऊ कुठे नाही आले? ऐका ना, काय केलं ऐका ना. त्यांनी? काय केलं जिंतूर मध्ये? सांगतो तुम्हाला, सांगतो. जिंतूर मध्ये काय केलं? सांगतो म्हणलं तुम्हाला, ते काय विषय केलं जिंतूरमध्ये? हे सांगा मला. तुम्हाला तेही सांगतो मी. बोला, बोला, जिंतूरमध्ये काय केलं? 33 केवी भांबळे साहेबांना जवळपास 36 केवी केल्या. तुमचा मुद्दा सांगा, अरे गावात काय केलं त्यांनी? तुमचा मुद्दा सांगा तुम्ही. आम्हाला हे बोलायचं आहे. आम्हाला तुमचा मुद्दा सांगा ना, काका. विकास करा ना. विकासवर आणि न्यायावर हे मतदान होणार आहे. नाम है सुरेश नागरे, जो विकास कर सकता है. माजी आमदार ने भी कुछ नहीं किया और आजी आमदार ने भी कुछ नहीं किया. हमने दोनों को चांस देके कभी पब्लिक इधर पलटी मार रही, कभी उधर पलटी मार रही. अभी पब्लिक को नया चांस मिला है, नया चेहरा है सुरेश नागरे, एजुकेट है. और सुरेश नागरे ने बोला जिंतूर शहर का विकास करेंगे पहले. बोला तुम्हाला काय वाटतं? अहो साहेब, आमच्या सोयाबीनला 3800 रुपये आम्ही सोयाबीन विकली हो. आम्हाला 3 क्विंटल एकरामध्ये सोयाबीन झाली. आमचा खर्च झालाय 18,000 रुपये लोक एकर मध्ये. जागतिक बाजारपेठ सांगायला कशी जागतिक बाजारपेठ? तुम्ही बाहेरून कायला आयात करायला? तेल कायला आयात करायला तुम्ही? खाद्यतेल सोयाबीन पण स्थानिकचं बोला, तुम्हाला बदल हवा का तेच आमदार पाहिजे? स्थानिकचं आम्हाला नाही, आम्हाला महाविकास आघाडीचं सरकार हवं. असं आहे का? भाजप तुम्हाला असं वाटत नाही का? सत्यागिरी करून आता लोक शेतकऱ्याला पुऱ्या फसविलंय. कोणी? भाजप सरकार. ओके, काय म्हणले? महाविकास आघाडीचं सरकार असताना बरं, तुम्हाला वाटत नाही का सर, तू कधी एक घे, मी एक कधी घे, तू एक घे, मी एक घे, थर्ड फ्रंट म्हणून यांच्या उमेदवाराला नाही, ते काय व्हायला माहितीये का? हा ते तर आहे विषय, हा. परंतु राज्यामध्ये बदल पाहिजे. आणि इथं तर काम तुमच्या मतदारसंघात बी बदला की तुम्ही. आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी म्हणून बदल करणारच आहेत. ओके, तुम्ही पहिले काय म्हणले मला? मी कोणा पक्षात आले, आता आता कसं मी म्हणले? काय पक्षाचं म्हणजे काय? नाही साहेब, ऐकून घ्या. आज मी शेतकरी, मी एक शेतकरी आहे. माझ्याकडे 20 एकर शेती आहे. माझ्याकडे 20 एकर शेती आहे. शेतकरी ऐकून घ्या. माझ्याकडे 20 एकर शेती आहे. काय तुम्हाला शेती किती आहे? मला 17 एकर शेती. सोयाबीनला भाव काय? सोयाबीनला भाव आहे, पण जागतिक लेवलचा हे बघा, आहे. जागतिक मुद्दा सांगते ते विचारले. जागतिक लेवल काय आहे? सोयाबीन आयात बरं, तुम्ही हे बोला, हे युवा आहे. युवा बेरोजगार, युवा बेरोजगार, युवा बेरोजगार. हो, हेलो, चलो भाई ठीक है. हमने माजी आमदार को भी चांस दिया, आजी आमदार को चांस. जिंतूर शहर में क्या उद्योग लाए? जो शेतकरी लड़के, जो शेतकरी लोग हैं, उनके लड़के पैसे कमाने के लिए पुणे को गए, बॉम्बे को गए. जिंतूर में कोई उद्योग नहीं है. भाऊ, उसके लिए ऐकून घ्या एक मिनिट. हो सर, 33 केवीचा विषय असला, MIDC असला, MIDC असला, शेलू MIDC आज जवळपास 5 वर्षापासून शेलू MIDC स्थगित आहे. अरे दादा, जिंतूरची नगरपालिका बघा, सेलूची नगरपालिका बघा, ड्रेनेज सिस्टम आहे अंडरग्राउंड. इथं मरायला आलो. माझं घर बघा, माझ्या घरचा रस्ता दाखवतो तुम्हाला कसं येतं. 25 वर्ष यांच्या हाती सत्ता होती, त्यांच्या हाती 10 वर्ष नगरपालिका होती. काय सगळं वाटोळा करून टाकला. धूळचं साम्राज्य. कोण पाहिजे? झालं. कोण पाहिजे मग? आता नगरपालिका बी चेंज पाहिजे आणि आमदार बी चेंज पाहिजे. कोण पाहिजे चेंज मग? आता चेंज का? आता जनता करते. हे आजी माझी तर काय करायचं? आजी माझी घरी बसा. आता लय झालं. असं आहे का? 30 वर्ष ठरव. 30 वर्ष एक हाती सत्ता होती म्हणून जिंतूरचा वाटोळा झालेला आहे. आणि त्यांच्या हाती 10 वर्ष दिली सत्ता. काय झालं जिंतूरचं? हो, नाव घेऊन बोला तुम्ही. कोण? सुरेश भैया नागरे. काय करता? दुसरं ऑप्शन आहे. करू काय नाही, काही नवीन बघू. चेंज झालं तर काही. आणि 10 वर्ष कोणाची सत्ता होती? त्यांच्याकडे नव्हती का? कोणाकडे? नव्हती. कोणाकडे? नाव कसं? कालची अग्रवालला बातमी आहे, यानं कितीतरी चना आयात केलाय. जानेवारीमध्ये शेतकऱ्याला चना येणार आहे, यानं आयात केलाय आजच. म्हणजे उद्या आमचा चना आला की आमच्या भाव वाढणार. चण्याच्या भाव पडले. चण्याला भाव द्या की.
केंद्र सरकार जो 25 वर्ष राजकारणी होता एमआयडीचा प्रश्न आजपर्यंत शेलूचा संपला नाही. ओके. शेलूचा संपला कशामुळे नाही माहिती का? बीजेपीचे सरकार असताना मी एमआयडीसीचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. जो भांबळे साहेबांना केलेला होता एमआयडीसीचा प्रश्न इथं झाला सॉल्व्ह नाही झाला सॉल्व्ह. शेलूची एमआयडीसी पूर्ण लॅप झाली पूर्ण. भांबळे साहेबांनी काय केलं मला ते सांगा. मी भांबळे साहेबांना काहीच केलं नाही. आता फक्त थांबला तू ते बी युवक आहे. मला बोल नंतर मला काम सांगा. स्वतःचा विकास करून घेतला. मी काम सांगतो तुम्ही काम सांगा. सांगा ना तुम्ही पटकन. मी काम सांगतो. भांबळे साहेबांना जवळपास 933 केवी केले आहेत. काय केले? 33 केवी लाईटची सुविधा 933 केवी केले. तुम्ही सांगा खाली सांगा. बरोबर आहे. उत्तर द्या. दोघं होते ना आजी माझी. मला बोलू द्या ना. तुम्ही बोलले तर आता थांबा. आमचं शेतकऱ्याचं वाटोळ केलं. आमचं शेतकऱ्याचं झालं वाटोळा. बेरोजगार आहे. जिंतूर मध्ये रोजगार कुठे सगळे स्थलांतर मुंबईला जा. त्याला 5 वर्ष भेटलेले. त्याला विचारा काय भेटले. उन्होंने जिंतूर शहर में विकास ये किए थे कि जितने भी खबरस्तान है सबको बाउंड्री दिए थे सुरेश भैया के पिताजी. अजून त्यांच्या वडिलांनी काय केलं माहित का तुम्हाला? बेरोजगारी होती. 10,000 माणसाला त्यांनी काम दिला. येलदरी डॅमवर दिला काम. आमचं काय शेतकऱ्याचं काय? जेव्हा आमचं सोयाबीन शेतातून निघायलाय तो खाद्यतेल आयात करेल बाहेर देशातून. जेव्हा आमचा कापूस शेतातून निघायलाय तो बाहेर देशातून ते गाठी बोलून गेलेत. त्यांना हे आज आयात करून गेलेत. अग्रवालला बातमी आजची कालची. कोणी अग्रवालला बातमी केंद्र सरकार आयात करायला. आमचं का मात्र करता का सरकारचं तुम्ही? कोण करायला? बीजेपीला मतदान करायचं कसं? सगळं शिंदे सरकार हे भाजप सरकार शेतकऱ्याची सगळी माती करायला. माती बीजेपीला मतदान करणं म्हणजे आपल्या जिंतूरची महान चुकी आहे. पाप आहे. पाप मतदान नाही करायचं. सुरेश भैया नागरेला मतदान करायचं आता आमच्या ठरला. पुन्हा 5 वर्ष मुंबईला जायचं नाही. मी काय म्हणायलो पाहिजे. तुम्ही काय भाजीवाल्याला 30% कमिशन पाहिजे. आम्हाला कमिशन नाही पाहिजे. दुकानावर जा. खताचे थैलीचे बॅग पहा. औषध सुद्धा पहा. आज तेच रेट आहे. रेट वाढले पण खताचे आणि सोयाबीनचे भावाचे काही कापसाचे काही भाव वगैरे वाढलेले नाही. असं आहे का? कुठे आहेत भाजपवाले? ते लांब आपलं ज्वलंत उदाहरण असं आहे की माझं गाव तर हे गाव म्हणून गाव आहे. मागच्या 5 वर्षापासून आपल्या गावाचं ज्वलंत उदाहरण हे बघा. प्रत्येक न्यूज चॅनलने दखल घेतलेली माझ्या गावात. एक महिला होती तिला अटॅकचा त्रास होऊ लागला म्हणून तिला दवाखान्यात मला पुरातून यावं लागलं. माझ्या गावात आता बी मी तर म्हणतो भारत स्वतंत्र होऊन गाव माझं अजून बी स्वतंत्र झालं. कोणतं गाव? हे गाव मतदारसंघात विजयरावच येणार बघा. विजयराव येणार का? टक्केवारी काय असते सर? टक्केवारी म्हणजे टक्केवारी काय असते? कशी किती टक्के निघतो? 30% कामाची टक्केवारी म्हणाल ते. 30% 20% ते कामाची. आमचा माणूस 30% 20% घेणारा नाही. आतापर्यंत भांबळे साहेबांकडे 10% 20% कोणाचं खाली नाही. अरे खाऊस तो स्वतःचा विकास. ऐकून घ्या. तुम्ही दाखल करा. राऊस तोर तुम्ही दाखल करा ना. परभणी जिल्ह्याचं बनायलो मी. तुम्ही टक्केवारी काय असते? टक्केवारी मिली आहे काय? आजपर्यंत आम्हाला असं कळतंय. आज जवळपास ऐकून घ्या. आज जवळपास मी 20 वर्षापासून मी भांबळे साहेबाचा कार्यकर्ता आहे. एक विषय साधारण कार्यकर्ता आहे बरं. त्याचा मोठा कार्यकर्ता आहे. आजपर्यंत नाही. आजपर्यंत भांबळे साहेबांना रुपये सुद्धा टक्केवारी घेतली नाहीये. ही गोष्ट मी मान्य करतो. जर कोणी घेतली असेल सांगा. माणूस होतो. मला माहिती टक्केवारी घेतो
आमच्या घरच्या नगराध्यक्ष होतं स्वतःच्या आमच्या कपिल फारूकी ते साहब नगराध्यक्ष होतं वो नगराध्यक्ष थे तो उनका कुछ वजूद नहीं था। ये टक्केवारी ये जितना बोलेंगे उतना ही काम वो करते थे। राशन दुकानदाराला बेजार करणारे विजय माणिकराव भांबळे हार हप्ता घेत होते आणि तुम्हाला 23 तारखेला कळून चुकन गुलाब पडणार खाली मेघना दिदीलाच पडणार। हे बाकी काही बोलायची गरज नाही, दिदीचं झालेलं आहे सगळं फायनल। आजच फटाके वाजवायच्या चक्कर मध्ये मगर 23 तारखेला सगळ्या देशाला दाखवून सत्ता कोणाची आहे भाऊ? सत्ता कोणाची आहे? भाजपची आहे. मोदीची आहे। हप्ता कोण घेईल? कोण घेणार रनिंग आमदार घेईल का कोण? ते घेणार तुम्ही कशाला 30,000च्या लीड भांबळे साहेब आज आले बोर्डीकर साहेबांकडे नव्हते का 20 वर्ष बोर्डीकरचे कार्यकर्ते 5 वर्ष ऐकून घे लक्षात ठेव तिकडे गेलेत ते याची गोष्ट बोर्डीकरकडे नव्हते का कोण हे बोर्डीकरकडे माझ्या घरचा वाट बघा हे बघा ये नगरपालिका यांच्या हातात होती। हे बघा मेरे घर का रास्ता देखो अभी भी जाके आप चलो मेरे घर को आमदार कॉलोनी घर है मेरा चलो मेरा घर देखो चलो मेरे घर के पास जाने को रास्ता नहीं चलो आमदार कॉलोनी घर है ये चलो मेरे साथ अभी घर मेरा ऐकून घ्या माझ्या घरी आता रनिंग कोण आहे? आम्ही आता जागा नाही बदललेली बोर्डीकर म्हणजे बोर्डीकरच घेणं 5 वर्ष रास्ता देखो अभी चलो म्हणाले का हे विकास बघा हे आमदार कॉलनीचा विकास आहे। 30 वर्ष नगरपालिका होती 10 वर्ष त्यांच्या हातात होती। हे आता माझं घर बघा आता चला माझ्यासोबत चला बाजूचं घर माझं तिथं रस्ता आहे आता सध्या परिस्थिती आहे। 30 वर्षाचं बांधकाम आहे का ते होतं तुमच्या घराचं? अरे बाबा नगरपालिका हातात 40 वर्षाचा आमदार जो होता त्यांना तुम्ही दोष ठेवला पाहिजे। सबसे बड़ी बात प्रश्न तुम मुस्लिम समाज के वार्ड जाके देखो, पर्सनल मुस्लिम समाज के वार्ड जाके देखो जमजम आजम इन्होंने कहाँ विकास करे। आज 15-20 साल हो गए वहाँ पर जाके देखो और घर जाके देखो वहाँ पर लोग नहीं रहते, वहाँ पर नालियाँ रोड़ा रास्ते आ गए और यहाँ लोग रह रहे हैं। यहाँ पर कुछ भी नहीं टक्केवारी म्हणजे ज्यांनी जर काम जर घेतलं तर ज्यांना जर पैसा नाही तुझं सांग प्रश्न कोणाचा टक्केवारी तुमचा ज्ञानचा आहे माझा आहे प्रश्न। टक्केवारी जो असतो का जे 15 वेतनच्या हिशोबामध्ये जो लागणार टॅक्स जो असतो ते कलेक्टर पासून टक्केवारी काय असते? टक्केवारी काय असते? आमदार टक्केवारी हे कामाचे लागणारे टॅक्स असतो टक्केवारी असते असं आहे का? टक्केवारी काय असते? टक्केवारी म्हणजे गोरगरीब जनतेने जो भरलेला टॅक्स आहे, गोरगरीब जनतेने जो टॅक्स भरलेला आहे त्याच्यात हे गब्बर लोक जे विकासाच्या नावाखाली जे पैसा आणतात त्याचा खाल्लेला मलिदा म्हणजे टक्केवारी। ओके ओके अरे बॅग माझा बॅग जाईल। काँग्रेस राष्ट्रवादी बीजेपी हे ते सगळे एकच येतं, शेतकऱ्यासाठी कोणी झटत नाही। मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडी होती त्यावेळेसची परिस्थिती काय होती, आजची परिस्थिती काय आहे। आता खरं म्हणजे जनतेने निवडणूक हातात घ्यायला पाहिजेत। वैयक्तिक असं माझं मला माहिती आहे आपण एक तिसरा पर्याय कोणतरी द्यायला पाहिजेत म्हणजे हे सर्व पक्ष बाद करायला पाहिजेत। सर्वच पक्ष एका माळीचे मनी झालेत, कोणालाही जनतेचं घेणं नाही, जो तो स्वतःचा स्वार्थ बघायला याला याचे इतके आमदार आणायचे त्याला तितके आमदार निवडून आणायचे बस त्याच्या पलीकडे मत द्यायचं ना आपल्याला कोणाला तरी मत द्यावं लागेल सर। दुसरा गांधी मधून ज्यांना अख्खं केंद्र सरकार पाळलं त्यांनी आपल्याला पर्याय दिलेला नोटा नावाचा, तुमचं अस्तित्व काय त्या नोटातून दाखवा तुम्ही नोटाला मतदान देणार। नोटाला मतदान देऊ द्या साठी बी देऊ द्या तसं नाही। पहिलं आपले 4 कामं झालीत, पक्के कामं झालीत। काय पक्के आपल्याला एक पेटी भेटली, एक पेटी भरलेली नाही घरी वापरण्यासाठी भेटली, घरी वापरायसाठी भेटले तुमच्यासाठी नाही दिली। रोजगार हमी योजना भेटली, विकास कुठलाच नाही। येऊन येताना थोडं थांबा अकोला येऊन येताना धूळ जाते डोळ्यामध्ये बरोबर आहे। विकास कुठे म्हणा का मी निवडून कोणी हे सांगू शकत नाही पण विकास कोणता असावा, रोड साफ असावा, धूळ जाऊ नये, म्हाताऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये धूळ जाऊ नये, त्याच्यामध्ये विकास असावा। विकास
झाडाला आपल्या रोडला झाडा असावा, सुंदर शहर असावा, याच्यासाठी याला विकास म्हणतात. आपल्या जिंतूर मध्ये शहर मध्ये कधी झाड दिसलं तुम्हाला? म्हणलं मी इथला नाही हो. बरं, नाही असू द्या. तुम्ही कुठले असले तर पण इथं आलेत ठीक आहे, ठीक आहे. मग इथले झाले. जिंतूर शहर मध्ये तुम्हाला झाड दिसलं नाही. तुम्ही येलदरी रोडून या, तुम्हाला सांगतो मी, नगदी डोळे तपासू लागतात बुधवानकडे. अरे बापरे, कोरे बुधवार. डॉक्टर बुधवान नगदी डोळे तपासू लागतात. मेरा नाम हकीम खान और हकीम लाला. का असं का तुम्ही एवढे का फेमस आहे? हिंदी में बोलो ना. तुम इतने क्यों फेमस है? इतने क्यों तुम्हारा नाम चर्चे में यहाँ पे? ये मेरा नाम हकीम लाला है और जिंतूर का हूँ मैं. और अभी जो इलेक्शन है, इलेक्शन बोलने का ना, यहाँ पे हमारा जो समाज है, मुस्लिम समाज, ज्यादा से ज्यादा अल्लाह ने अगर चाहा तो 90 से 95% तुतारी का बटन दबाएंगे. और दबाने की वजह ये है कि हम एक हिंदुस्तान के रहवासी हैं और हमारा महाविकास आघाड़ी पे भरोसा है कि हमारा मुसलमानों को कुछ काम अच्छा करेंगे. तुम्ही भांबळे साहेब भाऊ आहेत. और विजय मैं भाई नहीं हूँ, सोच का भाई हूँ उनका, सोच का, यानी कि लाल खून का भाई हूँ उनका मैं. असं आहे का? यानी उनका खून लाल है, मेरा खून लाल है. आएंगे क्या चुन के हो? लाल खून है ना भाई. आएंगे क्या चुन के हो? हाँ तो भाई कहता है लाल खून का भाई हूँ मैं. तो आएंगे क्या चुन के हो? तो चुन के 100% आएंगे वो. और अल्लाह ने अगर चाहा, साहब ने जो काम करे ले, शादी खाने, तुम्हारे अन्ना बहुत आटे का पुतला, तुम्हारे शमशान भूमि, उन्होंने काम करे. और विजय राव भांबड़े साहब ज्यादा से ज्यादा ऑटो चुन के आएंगे और मुसलमान समाज हमारा वहाँ, तो मेरे हिसाब से काय काम करता तुम्ही? 90% मतदान भांबड़े साहब को गिरेगा हमारा. इथं तुम्ही शादी खाना म्हणाले, इथं तुमच्या मुलीसाठी शाळा आहे का? कॉलेज आहे यहाँ पे कॉलेज आहे का? पहले शादी खाना बनाया था आपने. शादी खाना छोड़ दो. शादी खाना क्यों मांगते तू? स्कूल कॉलेज मांगो ना यार. शादी करने को ना. मंगल कर दे. शादी का अरे हो ना. शादी खाला काही को बघते तू? दुसरा कुठले बघते? बनेंगे ना आगे मेडिकल कॉलेज लेंगे. उसके बाद बच्चों को खेलने का से ग्राउंड का इंतजाम कर लगेंगे सबको. क्या क्या कर लगा तू साहब के तुम्हारा? सुनो बात नहीं. उसके बाद हमारे हिंदू मुस्लिम भाइयों के लिए ग्राउंड बनेंगे हम, क्रिकेट का अच्छा. IPL मैच लाने की कोशिश करेंगे. IPL यहाँ के जो नौजवान जो बच्चे मैच खेलते हैं उन्होंने IPL में घुसना है. और विजय भांबड़े साहब की सोच विकास की सोच है. और विजय भांबड़े साहब खाली विकास की बात करते और जो सामने विरोधक है खाली वो क्या फटका बैठी का भांबड़े साहब? हाँ? भांबड़े साहब आएंगे कि नागरा साहब आएंगे? विजय भांबड़े साहेब 100% लोक म्हणाले फटका बसन म्हणे भांबड़े साहेब काम केलं. 100% चुन के आएंगे भांबड़े साहब आज के लो. भांबड़े साहेब नुसतं घर बांधलं म्हणे, स्वतः मोठं घर. नहीं नहीं, घर तो मैंने बनाया. गरीब से गरीब घर का घर बना था 20 पैसा का. घर का क्या रहता और जो घर का रहता है, घरकुल बनाया तो लोग 2-2 1-1 करोड़ का घर बना रहे घरकुल के ऊपर. घर का क्या रहता. तर हे होते काय करता तुम्ही व्यवसाय करता? मेरा काम आहे ते मोज मजुरी करता गरीबांनी. हे होते गरीब मजुरी करणारे हकीम लाला. तर यांच्या या प्रतिक्रिया होत्या. व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनल लाईक व सबस्क्राईब करा विसरू नका आणि पाहत राहा चौथा स्तंभ.